एका काळी डॉक्टर होण्यासाठी फक्त 2 गोष्टी लागायच्या, मेहनत आणि अभ्यास. पण आता जग बदलत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI हे फक्त टेक्नॉलॉजी नाही, हे शिक्षणाची संपूर्ण व्याख्या बदलणारं वादळ आहे. आणि आज भारतामध्ये लाखो विद्यार्थी एकाच स्वप्नासाठी धावत आहेत, नीट. पण प्रश्न असा आहे, जर AI विद्यार्थ्यांपेक्षा जास्त इंटेलिजंट झालं तर? जर AI प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काही सेकंदात देऊ लागलं तर? जर AI तुमचा पर्सनल टीचर बनलं तर? आणि सर्वात धक्कादायक प्रश्न, भविष्यात नीट परीक्षा कायमची बंद होऊ शकते का? भारतामध्ये नीट ही फक्त परीक्षा नाही, ती लाखो कुटुंबांची आशा आहे. दरवर्षी 20 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी नीट देतात, पण सीट्स फार कमी. एका विद्यार्थ्याला डॉक्टर होण्यासाठी शाळा, कोचिंग, मॉक टेस्ट्स, प्रेशर, अँक्झायटी, डिप्रेशन सगळं सहन करावं लागतं. काही विद्यार्थी रोज 12 ते 15 तास अभ्यास करतात. काही जण सोशल लाईफ विसरतात. काही जण अपयशामुळे तुटून जातात. आणि अशा वेळी AI क्वाइटली प्रवेश करत आहे. AI ने अभ्यास कसा बदलला? कल्पना करा, तुमच्याकडे असा टीचर आहे जो कधीच थकत नाही, 24 तास अवेलेबल असतो, प्रत्येक डाऊटला उत्तर देतो आणि तुमच्या वीक पॉइंट्स ओळखतो. हे सायन्स फिक्शन नाही, हे आजचं रियालिटी आहे. आज विद्यार्थी वापरत आहेत ChatGPT, AI नोट्स, AI मॉक टेस्ट्स, AI डाऊट सॉल्व्हर्स, AI व्हॉइस टीचर्स. पूर्वी विद्यार्थी तासनतास आन्सर शोधायचे. आज AI काही सेकंदात एक्सप्लेन करतं. पूर्वी स्टुडंट्स कोचिंगवर डिपेंड होते. आज मोबाईल्स कोचिंग बनत आहे. फ्युचर क्लासरूम शॉक. 2030 ची कल्पना करा. एका क्लासरूममध्ये मानवी टीचर नाही, एक AI हॉलोग्राम शिकवत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा लर्निंग स्पीड वेगळा. AI प्रत्येकाचा ब्रेन पॅटर्न ॲनलाइज करत आहे. कोण बायोलॉजीमध्ये वीक, कोण फिजिक्समध्ये स्ट्रॉंग. AI इन्स्टंटली अभ्यास बदलत आहे. आणि सर्वात शॉकिंग गोष्ट, AI विद्यार्थ्याचा एक्झाम स्कोर आधीच प्रेडिक्ट करत आहे. आता विचार करा, जर AI इतकं पॉवरफुल झालं तर ट्रेडिशनल एक्झामची गरज उरेल का? नीट बंद होण्याची शक्यता? आता हा सर्वात मोठा प्रश्न. AI मुळे नीट बंद होऊ शकतं का? उत्तर कदाचित हो आणि कदाचित नाही. कारण आजची परीक्षा सिस्टम मुख्यतः मेमरीवर आधारित आहे. पण AI ला सगळं माहीत आहे. भविष्यात सरकार आणि युनिव्हर्सिटीज कदाचित पाहतील, जर AI सर्व आन्सर्स देत असेल तर फक्त MCQ परीक्षा घेण्याचा अर्थ काय? कदाचित भविष्यात स्टुडंट्सचे इव्हॅल्युएशन असे होईल: प्रॅक्टिकल स्किल्स, कम्युनिकेशन, ह्युमन एम्पथी, रिअल पेशंट हँडलिंग, क्रिएटिव्हिटी, डिसिजन मेकिंग. कारण AI डायग्नोसिस करू शकतं, पण एका रुग्णाला इमोशनल सपोर्ट देऊ शकतं का? डॉक्टर्स वर्सेस AI. आज AI एक्सरेज ॲनलाइज करतं, रिपोर्ट्स वाचतं, कॅन्सर डिटेक्ट करतं, डिझिजेस प्रेडिक्ट करतं. काही ठिकाणी AI डॉक्टर्सपेक्षा फास्ट आहे. पण एक गोष्ट AI अजून करू शकत नाही: मानवी भावना. एका आईला तिच्या मुलाबद्दल धीर देणं, एका पेशंटला होप देणं, ही गोष्ट मशीन करू शकत नाही.
स्टुडंट्ससाठी रियालिटी चेक. जर तुम्ही नीट स्टुडंट असाल तर घाबरू नका. AI तुमचा एनिमी नाही. AI तुमचं वेपन आहे. जो विद्यार्थी AI वापरायला शिकेल तो फ्युचरमध्ये जास्त पॉवरफुल होईल. कारण फ्युचरमध्ये फक्त हार्डवर्क पुरेसं नसेल. स्मार्ट वर्क प्लस AI लिटरसी ही नवीन सुपर पॉवर असेल. एका काळी लोक कॅल्क्युलेटरला घाबरले, नंतर कॉम्प्युटरला, नंतर इंटरनेटला आणि आता AIला. पण इतिहास एकच गोष्ट सांगतो, टेक्नॉलॉजी थांबत नाही. जे शिकतात ते पुढे जातात आणि जे घाबरतात ते मागे राहतात. कदाचित नीट बदलणार आहे, कदाचित शिक्षणाची संपूर्ण पद्धत बदलणार आहे, पण एक गोष्ट कायम राहील, मानवी स्वप्न. एका छोट्या गावातील विद्यार्थी आजही डॉक्टर बनायचं स्वप्न पाहतो. फक्त आता त्याच्या हातात पुस्तकाबरोबर AI सुद्धा असेल. तुम्हाला काय वाटतं? AI मुळे नीट बदलेल की पूर्णपणे संपेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा आणि अशाच फ्युचर चेंजिंग व्हिडिओजसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.